नमस्कार. महासागरच्या खरी-खरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. पतंगबाजी आपल्या भारतात प्राचीन काळापासून लोकप्रिय आहे. विशेषतः मकर संक्रांतीच्या प्रसंगी पतंग उडवण्याची परंपरा बरीच जुनी आहे. आता तर जगभरातील अनेक भागात पतंग सप्ताहही साजरा होतो. दुनियेत कागदाचा आविष्कार झाल्यापासून पतंग उडवणे सुरूच आहे. आम्ही वर म्हटल्याप्रमाणे केवळ भारताच्याच नाही तर जपान आणि थायलंड सारख्या इतरही अनेक देशात पतंगबाजी जोरदारपणे केली जाते. काही ठिकाणी या पतंगबाजीची प्रतियोगिता म्हणजेच स्पर्धाही असते. आकाशात पतंग उडवताना एक दुसऱ्याच्या पतंगाचा दोरा कापणे हा मोठा मजेदार खेळ आहे. आपल्या भारतातील अहमदाबाद शहर तर पतंगोत्सवासाठी जगप्रसिद्ध आहे. उद्या म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी अहमदाबादचे आकाश पतंगाबाद होत असते. जगातील अनेक हौशी पतंगबाज खेळाडू या आंतरराष्ट्रीय पतंगोत्सवात भाग घेतात. या शहरात एक पतंगांचे संग्रहालय सुद्धा आहे. एका पतंगवेड्या भानुशाह नामक पतंग प्रेमीने आपल्याकडील अत्यंत आगळ्या वेगळ्या जुन्या आणि दुर्मिळ पतंगांचा संग्रह केल्यामुळे या संग्रहालयात जगातील अनेक भागातील पतंग दिसतात. म्हणजेच ही पतंगबाजी केवळ मनोरंजनाचा विषय नसून सध्या स्पर्धेचा आणि मोठ्या सामाजिक महोत्सवाचा विषय झालेला आहे. मकर संक्रांतीला आपण आपल्याला प्रकाश देणाऱ्या सूर्याची पूजा करतो, तिळगुळ देतो आणि गोड गोड बोलण्याचे गीत गातो. पण गेल्या काही वर्षात आपल्या देशातील पतंग महोत्सवात खऱ्याखुऱ्या महोत्सवाऐवजी भलतेच आरिष्ट ओढावले गेलेले आहे. पतंगासाठी मांजा म्हणून जो दोरा वापरला जातो त्यामध्ये नायलॉन दोऱ्यासारखा दोरा अनेकांना जखमी करण्यासाठी किंवा चालत्या फिरत्या माणसांचे गळे कापण्यासाठी अत्यंत कुप्रसिद्ध पावलेला आहे. या नायलॉन मांजाप्रमाणेच चीनमधून येणारा मांजा अत्यंत घातक आहे. काचेचा चुरा करून त्याच दोऱ्यावर त्याचे आवरण घातलेला हा मांजा आहे. याचा वापर बंदी असूनही करण्यात येतो. पोलिसांकडून कठोर कारवाई होत असते तरीही अनेक शहरात अशा मांजांची विक्री करणाऱ्या विरुद्ध जबरदस्त कारवाई करूनही त्यावर चाप लावता येत नाही. चांगला पैसा मिळत असल्याने अनेक मांजा विक्रेते सरकारी आदेश धाब्यावर बसून हा मांजा विकत आहेत. उद्या संक्रांत आहे पण त्यापूर्वीच दुचाकी स्वारांचे गळे चिरण्याच्या घटना रोज कानावर येत आहेत. संक्रांतीपूर्वीच अनेक निष्पाप जीवांवर घातक मांजांची संक्रांत येत आहे. हा मांजा केवळ माणसांसाठीच घातक आहे असे नाही तर कित्येक पक्षी सुद्धा या मांजाच्या विळख्यामुळे जखमी झालेले आहेत. हा नायलॉन मांजा प्लास्टिक सारखा असतो. अनेक मोठमोठ्या वृक्षांवर तो दिसून येतो. अशा परिस्थितीत पतंग महोत्सवावर आपदा येणे स्वाभाविक आहे. ज्याप्रमाणे सिगारेट ओढणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, दारू पिणे सुद्धा हानिकारक आहे, पण तरीही सरकार मान्य दारू दुकानातून दारू घेऊन जिंकणाऱ्यांची कमी नाही. प्रत्येक पानपट्टीवर मस्तपैकी सिगारेटची विक्री होत असते. या सिगारेटचे मोठ्या आनंदात केवळ सी ग्रेडचेच नाही तर तथाकथित ए ग्रेडचे लोकही सिगारेटचा धूर मोठ्या रुबाबाने सोडतात. म्हणजेच थोडक्यात स्वतःला धोका असून आपले लोकही व्यसने करतात. पतंगाची मात्र एक आहे, पतंगाच्या मांजामुळे जो पतंग उडवत असतो त्याला कधीच त्रास होत नाही, त्याचा त्रास इतरांना होतो. पण हल्ली इतरांचा विचार करणे म्हणजे आपला वेळ वाया घालवणे असा ज्यांचा समज आहे असे अनेक पतंगवीर मैदाने सोडून तंग गल्लीतही आपला पतंगोड्डाणाचा कार्यक्रम बेधडकपणे पार पाडतात. छोटी मोठी मुले पतंगाच्या मागे धावतात. 50च्या आसपासची मुले सुद्धा कटलेल्या पतंगाला धरण्यासाठी धावाधाव करतात. म्हणजेच मनी आहे पतंगाचा भाव, पतंगा पतंगा मला पाव असा मनातल्या मनात पतंगाचा जप करून आपली हौस भागवणारे महाभाग काही कमी नाहीत. या सर्व पतंगवीरांना आमची विनम्र विनंती आहे की बाबांनो, पतंगाचा खेळ खेळा, जीवाचा खेळ खेळू नका. सरकारने केलेले नियम मोडू नका आणि कोणाच्याही आयुष्याची दोरी तोडू नका. इति पतंग पुराणम संपूर्णम. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.